Good morning, friends. Welcome to the new vlog. हर्ष, हवा बघ ना. बघितलं कपडे बाहेर सुकतच नाही ते, म्हणून त्यांना आत टाकावं लागतं. आणि एक जण रुसून बसलाय म्हणून ठीक आहे सर, त्याला थोडीशी 1-2 घासाची मॅगी नाही, हे दुसरंच आहे. पकड, घ्या बे. गरम आहे पटकन गरम आहे, तोपर्यंत खा थोडं. आणि तिखट लागलं तर ठेवून द्या, आपण दुसरी पण बनवूया. ओके का? मग कशाने खाणार आहे बघू? हर्ष, थोड्या येणाऱ्या दिव्या सनलाइट मध्ये आपण नाश्ता करून घेऊ. मॅगी खाल्ली होती ना आपण, ती वाली काय? मटकी वाली. हो. हा ना, चिकट वाली. हा ना, चिकट होती ना. आहे तिखट जरा कमी आहे, जास्त नाही. कळत होती चिकट नाहीये. हे बघ, कुठे काय? हे बघ पूर्ण पडलं खाली. जाऊ दे, तसं पण त्याला मिरची येईना झाली, फक्त पत्तेच येतात ते. त्याला कापून दुसऱ्या ह्याच्यात लाव, कुंडीमध्ये वगैरे. सकाळपासून वारा वगैरे खूप येतो या खिडकीमध्ये, तर आपलं हे झाड बिचार मिरचीचं ते थोडस बाहेर पण गेलो होतं ना, बाहेर गेलेलं तसंच राहिलंय त्याच्यातून. त्याला हे ते जाळीमध्ये, हा ते जाळीमध्ये वाचलंय. जाळीमध्ये नाही, त्याला हे लावलंय. अच्छा, ते क्लिप्स लावलेत. त्याला पण क्लिप पाहिजे इथं. पकड. ते सोड, खालची तुळस ती पण हवेने पडली. अरे यार, पाणी जंगल पाणी आहे. कुठे पाणी? ते भिजलो ना बेटा, तिथं उभा होतो तो थोडंफार. अरे माझे एक खेचू नको ना. थोडा मी पावतो माझं फिरतो काय. नको बेटे. थोडा काय? आपण ते लाभायचं ना पाठी लाभला. हा? काय करते मम्मा? काय? काय करते मम्मा? काय? काय करते? काय करते मम्मा? काय करते मम्मा? तर मी एक रील प्लॅन केली फ्रेंड्स, पूजा आणि बुब्बू दोघी. आणि बघू, मला ती रील काढावी लागेल प्रॉपर तशी, म्हणून मला त्याच्यामध्ये काय रोल नाही करता येणार. माझ्यासारखं गाणं पण. कोणतं गाणं? हा, हे वांगीची कलर. नाही, माझ्यासारखं सेम रिपीट कर. हे काळी माती. काळी माती. जास्वंदीचं, मोगऱ्याचं आता पावसातून छान येतील ते. पण तेव्हा नाही, तर मला ऍक्च्युली वाटलं इथं जास्त फुल आहे. कपडा बांधला इकडे, कपडा मागतं सगळीकडे कपडे चिंध्या बघा. इथं बघा, इथं बघा पूर्ण इथं लाल 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 सगळं है ना पूजा, सगळीकडे कपडे. आता काय बाकी आहे? मी घेऊ का पूजा? नको. तू माझी बहीण आहे ना मम्मा? हो. मग तुम्हाला टाकायला काय द्यायचे? टाक ना मला. जा पाणी घेऊन ये. कुठे गेले बघ, जा बाहेर गेला तर. नको ना पाहिजे लागू यार, दोघी पण मला बाहेरच नाही जाऊ दे. तुम्ही किती वेळ ट्राय करतो, मला काहीतरी जाऊन घेऊन बघून यायचं पावसात.
कुठे चाललाय कुठे चाललाय कुठे चाललाय कुठे चाललाय अरे बस सिरियल चालू आहे का? थांब, खाली जाऊन आलो मी. तुला कुठे बोललो ना, खाली काम आहे. कुठे खाली काय काम आहे काम आहे, मी काहीतरी दुकानात चालू आहे. काय थांब, काय काम आहे खिडकी बंद करून आलो. कसली खिडकी बंद करून आला हर्ष अरे ही हॉलची, मला विचारण्याचा प्रश्न ती हॉलची खिडकी मी उघडे. घातलंय? रेनकोट कशाला घालतो माणूस? तुला विचारते कुठे जातोय पावसात तुला सरळ विचारते मी सरळ सांगतो पूजा, मी बोललो दुकानात चाललो खाली. कुठे चालला काय आणायचं दुकानात? आलो, एक मिनिट, खिडकी लावलं. त्यालाच नाही सोडते, तुला कुठे सोडू मी? पूजा बेटा, पावसात मी पहिला पावसाचा अंदाजा घेऊन येतो गेले, मग मी तुला बघायला येतो मध्ये, ठीक आहे? हो बेटे, ऐक मी तुला कानात सांगतो, मी तुला कानात काय नको सांगतो मला काहीतरी कानात महत्वाचं काम आहे. मी काय तुला नाही कानात काना सांगायचं सोड सांगतो. दे यार माझं माझं ऐक एक मिनिट ऐक इथे, कान दे. काय नाही सांगितलेलं तेवढं ऐक, ऐकायचं ऐक, ऐक. पावसात कुठे जायचं नाही ना गप्पा बस लोकांना नको फिरावस कान ऐक, कान दे. हाय घरात हाय नाही हाय तिथे वरती डब्यात आहे कुठं चाललंय ऐक तरी. कशाला सांगितलं ना मी आता. आहे अरे 5 मिनिटाचं आहे इथे इथे पीठ आहे डब्यात बरं मग ठीक आहे, सांगतो. काढ काढ तुझ्यामुळे ना बरं ते खालती मीटिंग साठी बोलवलं काय नाही मीटिंग बिटिंग आहे बाबा. तू काढ पाणी हे तू होतं काय? त्याच्यामुळे. मीटिंगला जाण्यासाठी हे घालायची गरज नाही काढ 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 नाही तर मी चावी कोणतीच देणार नाही मी लक्षात ठेवतो मग जा असंच जा अरे भटकायला पूजा, आपल्याला तू काढ कुठे आहे पीठ? दाखव डब्यात आहे तू काढ हे काढ दाखव आहे डब्यात चल दाखव. इकडे चल हा चल. चल आतो हर्ष तू खरं मला डोकं नको फिरवा आधीच सांग अरे चल यार, ना यार, पूजा आहे बोलली यार. ना पीठ. ह्या डब्यात इथे पीठ आहे कोणत्या? ह्या डब्यात नसलं तर तू पण माझ्यासोबत बाहेर यायचं. नसलं तर तू पण बाहेर यायचं माझ्यासोबत. अरे पूजा ऐक ना, आपल्यासाठी स्नॅक्स तरी होईल. काय स्नॅक्स हवाय हर्ष आहे स्नॅक्स घरामध्ये सकाळी मॅगी केलेल्याची भांडी अजून घासली नाहीयेस मग ती आल्यावरती घासतो. कितीशे भांडे वापरले त्याच्यासाठी? एक टोप आहे आणि एक बाउल आहे माझा, ठीक आहे मी ते घासतो. एक टोप आणि एक बाउल तेवढं तू घासणार मी सगळं पूर्ण घासतो, मला 5 मिनिटं फक्त. नाही मला कुठे जाय मग important भाव्या पण जाणार तुझ्यासोबत नाही. कशाला बेटा, काय हे बघतो कशाला तिला? मग भाव्या पण जाणार मग तू पण चल. नाही मी नाही येणार चल, मी येणारच नाही तर मला पहिला बेटा खालती पावसाचा अंदाज घेऊन येऊ दे. ए, काय पावसाचा अंदाज इथे समोर दिसत नाही पावसाचा अंदाज अरे किती लागतोय अंगावरती, किती काय 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 जास्त आहे नाही, काय, पुढे पाठी काय, पाणी भरलंय काय, नाही. काय 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 कोणाला काय उलटी बनवतोय? काय 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 बेटा, तू मम्माला समजव, बोल डॅडाला 5 मिनिटात जाऊन येऊ दे, मग मी तुला पण घेऊन जातो. मम्मा शांत हो, मम्माला बोल. त्यामुळे पहिलं डॅडाला जाऊन येतो दुकानात, मग डॅडा आणि मी फिरायला जातो. हा बघ, ती बोलली आता. तू जाऊन आलास ना बाहेरून असाच तर बघत राहा मी दरवाजा तुला खोलला वाटतं मी न सांगता जाईल किंवा घाबरून लपून छपून जाईल? हो इम्रान हाशमीचा फॅन आहे मी, समजलं ना? तो प्रत्येक पिक्चर मध्ये धीटपणा दाखवतो. मला त्याचा तो रोल आवडतो धीटपणाचा. कधी लपून छुपून कामं नाही करत, भले तो शेवटी मरतो बिचारा हिरो, पण हमेशा तो धीटपणा दाखवतो, कोणत्या पण रोल का असे ना त्याचा. मी पण त्याच्याकडून धीटपणा शिकलोय. मी असं हे नाही करणार, लपून छुपून घाबरून नाही जाणार. तू काय रे, सांगून जाईल नाहीतर बोलून जाईल की पूजा मी खाली चाललोय, भले किती पण रागवते. बघ खालून मीटिंगचा फोन येतो तुला, हे बघ बोललो ना. उचल ऐकू दे मला. हेलो, बोलिए ना. नमस्कार बोलिए ना. अभी मैं तो रेडी हूँ, आप जब बोलो तभी। तो ठीक है, मैं भी मतलब फिर काम करता हूँ आपको छोड़ के. आपको कितना टाइम लग गया डॉक्टर के पास? ओपीडी में दिखाना है, एडमिट तो नहीं है, ओपीडी में दिखाया तो उसके बाद दिखाना है. 1 घंटा मान लीजिए, आप सर्विस करता थोड़ा बहुत. अच्छा अपना तो
तो आप नीचे कहो तो फोन करूंगी, मैं तुरंत लेने को बोलूँ। ठीक है ठीक है ठीक आहे ठीक आहे चलेगा. बघितलं आता तर व्हॅलिड रिझन आहे. पण नंतर जाऊ एक राऊंड मारून येऊ. बेटा तू गपचूप बसशील का? ते दुसरे पण आहेत कारण की गाडीमध्ये तुला मी कुठून सांभाळत बसू कुठं पकडत बसू. तर फ्रेंड मला तर ऍक्च्युली मस्करीचा भाग चालू होता. मला खाली निघायचं होतं बट पूजा काय सोडत नव्हती तुम्ही बघितलं. बट एक मध्येच मेडिकल एमर्जन्सी आली मायनर आहे. मला तर बघू आपल्याला काय माहित नाही की काय म्हणजे नेमकं. पण आपल्या बिल्डिंग मध्ये लास्ट टाइम माहिती बोलवलो एक सेंटर करून डॉक्टर त्यांच्या घरी एमर्जन्सी होती डिलिव्हरीची म्हणून त्यांनी सांगून ठेवलेलं. पण आता ऍक्च्युली त्यांच्या आय थिंक बाळाला थोडासा मायनर फीवर आलाय तर त्यांना ते चेक करण्यासाठी दवाखान्यात जायचं आहे. आणि पाऊस आहे पाणी भरले कुठे कुठे बोलते त्या स्कूटीने काय त्यांना शक्य होणार नाही. शिट व्हॉट हॅपन. गाडी का नाही पाठी जाते. व्हॉट द हेक. काहीतरी धडधड करून आवाज येतोय आणि गाडीचे टायर फिरत नाही येत. गाडी जाम का झाली का? ते आलेत ऑलरेडी. ते बघा पार्टीस आहेत. पूजा आणि बुग्गू पण येतातच आहेत खाली. चला आपण त्यांना पावसात बाळाला घेऊन कसं म्हणून आपण एक काम करू बरोबर गेट पर्यंत जाऊ म्हणजे त्यांना पण यायला इझी पडेल. ये बेबी को नहाने स्टार्ट कर दिया आपने? हाँ 3 दिन तक हॉस्पिटल इसके लिए इनको जल्दी सर्दी और ये सब मतलब ये मम्मी भी अगर खाएगी ना कुछ ठंडा या खुद भी हवा में रहेगी ना तो बेबी को भी हो जाता है. इतना कवर करके रखते, फैन भी बंद रहेगा तो भी आहे चालू आप. प्लस जस्ट त्यांना ड्रॉप केलं फ्रेंड्स. गेली तेच डॉक्टर आहेत जे बुगूला आपण हे केलेलं दोषी ना बोला. हा जोशी थांब जरा. तर ऐक ना अशी आपल्याला यायला आतमध्ये नाही तर इथं ना खूप ट्रॅफिक असतं या रोडला. ऐक ना. नशिबास काय नाही नशिबास तुझ्या नको पूर्ण रस्त्यात पाणी भरलेलं कुठे नाही, नाही. कुठेच नाही. ए आता चालू झालं तुझं. छोटं मला ते टेन्शन होतं. रस्ता अडल्यामुळे त्यांना लेट नको डिले नको व्हायला बट पाणी कुठेच नाही. ऐक ना नर्सरी मध्ये घे ना मला ना कुठेतरी झाड द्यायचं. नर्सरी माझी होईल पाणी भरलंय. अरे तुझं गाडी स्टार्ट नव्हती होत रे. गाडीचे टायर जाम झाले होते. पाण्यात काढलीच नव्हती ना. काढलेली ना काल. कुठे जाऊया आता? मला काय माहित कुठचा रोड आहे तोच मला समजत हा नाही. वन वे आहे. आता मला पण नाही माहिती. आपण आपल्या साईडला आहे. पाठून एक रस्ता आहे तो त्याला जातो तो काय बोलतात त्याला त्या ब्रिज कडे बाहेर पडतो. कोणत्या ब्रिज कडे? ईस्ट वेस्टच्या. कुठून पण घे पण इथून बाहेर पड. इथे लय पाणी आहे. मला इथे ना पाण्यात बिण्यात राहायचंय. अरे बापरे आपण गाडीमध्ये आहे ना आपण बोटीत बसलोय पाण्यात जायचं. तसं नाही बोलत आहे हर्ष. हा हा पण गाडी गाडी ओ माय गॉड मला गाणं लागलं काय. तुझं गेले फ्रेंड झाड घ्यायला. तिला लय आवड आहे. त्याला कुठे लावणार आहे काय माहिती. कसा आता? अरे गुलाबाचं कोणी सांगितलं घ्यायला? हा गुलाबाचं का घेतलं? मला पाहिजे होतं. अरे गुलाबाचं संपतं पूजा लगेच म्हणजे ते नाही विकत आपल्या इकडे. अरे पण हे राहत नाही याच्यामध्ये. ते जास्वंदी किंवा कशाचं तरी घ्यायचं होतं ना. हे राहत नाही ते याच्यामध्ये. वरचं हे उचल कवच उचल ते सगळं कव्हर आहे ना ते खाली ठेव आणि ते झाड आतमध्ये ठेव. अरे अरे भाव्याचं ओढून तुटला माझं काय तुला बोललं मी हे नको घेऊ ते झाड तरी पण घेतलंय. हे घेतलं मला पाहिजे ना.
पण नाही राहणार तरी पण इथे. का नाही राहणार? ठेव आता, उभा कर. चल लवकर. काय आहे, पावसात पहिल्या नको नको बोलत होते, पावसात घुसून वेगळाच काय ते चालू कर. लवकर बंद कर. चल ना पूजा, ठेव ना. हे बघ हे तुटलं, पण त्याला रिप्लेस कर, त्याला रिप्लेस कर. नाही मी ती दांडी ती हे करेन. कर लवकर, बंद कर. येट असं ओरडायचं मन करता ना. बेटा उठ लवकर, मम्माला बघ. उठ लवकर, उभी राहा. पायात घे. थांब ना. शी. बाहेर हात काढून धुवे पावसाच्या पाण्यातच. नाही ना, मला टिश्यू हवे. बघू जरा, उठ साईडला, वरती सर. त्यांचा फोन आला का? नाही अजून नाही. त्यांचा एकदा फोन आला की आपण त्यांना परत घ्यायला पण जाणार आहे. आणि कुठच्या पण एवढं पाणी भरलंय, बाप रे. मला भूक लागली, काटाने खाल्ला. काय नसणार खायला इकडे, सगळं बंद झालंय. भूक लागली, भूक लागली, भूक लागली, भूक लागली मम्मा. पिझ्झा हट. नाही मला पिझ्झा आवडतच नाही. बेटा पिझ्झा त्यापेक्षा बाजूला बर्गर होता. आवडतं पिझ्झा, आवडतं. मला नाही आवडत बुग्गू. KFC मध्ये जाऊया. नाही KFC पण नको. मग मॅगडीच. मॅगडीच ठीक आहे. ब्रेकचा आवाज पण यायला लागला थोडासा लावताना, आणि गाडी स्टार्ट होताना पण ते टायर असं वाटतं जाम झालं. खायचंय बाहेरचं खायचंय. बाहेरचं खायचंय, घरातली चपाती नाही खायची. चालू आहे. ते चालू आहे, ते चालू आहे. कपचे पिझ्झा खाल्लाय. गप घरी चला, चपातीवरती पिझ्झा नाही. बनवून देते तुम्हाला. नाही, कपचे पिझ्झा खा. तुला काय खायचंय? मला काय पण खायचं, पण खायचंय. चल मग घरी चला, घरी देते मी तुम्हाला बनव. बाहेरच खायचंय, चल काहीतरी बाहेरच खायचंय. चल ना, मग पुढे वडापाव वगैरे भेटेल मला. बापरे, इथल्या इथं असं पण पावसात इतका. हा, आणि डॅड आपल्याला एसी बंद करायला देत नाहीये. मग आपण एक ब्लँकेटच ठेवूया. हाँ पीछे देखो आपके. हळू दे. जा ना जा ना. डॅडा पण उतरेल तुझ्या बरोबर. थांब थांब. पाणी बघ केवढं, इथे बघ केवढं. नाही अरे क्या संपूर्ण संभाल के. हाँ अरे ठीक है, नहीं डालते डालते. थांब एक मिनिट. तू पण उतर, एक मिनिट. तू पण उतर पण. गाडी घेऊन चल ना, गाडी घेऊन चल. तुझे ते झाडं घे आता. थांब एक मिनिट, तेच करायला मी उतरते. इथे उतर पटकन. आणि त्या गेटच्या इथे जा, गेटच्या इथे जा. टिक्की ओपन कर. तुझ्या आरामात ओपन कर. डिक्की आरामात ओपन कर, पाठी लागेल त्या भिंतीला. हा आरामात बंद करा. बापरे, सांगून का फायदा नाही. चला, सगळं आपलं शॉपिंग पण झालं. ते पण देवीला दवाखान्यात दाखवून आलो गेलो, सगळं व्यवस्थित झालं. आता गाडी पार्क करू आणि पोचू घरी. फ्रेश अप होतो. नंतरला मग आरामात पाऊस थांबला की गाडी क्लीन करायला येऊ, आतून बाहेरून.
करा. आता प्रॉब्लेम तो नको परत. ही गाडी मी बंद केली, नंतर उद्या परवा कधी आज पण आलो आणि गाडी स्टार्ट करायला बघतो, टायरच हलत नाही. टायर असं जाम होऊन बसलेलं, टायर हलायलाच मागत नाही. तर ठट ठट आवाज आला, नंतरला गाडी चालू झाली. पण नाही का हे भगवान हर्ष, चड्डा तुझा. बॉक्सर आजच बॉक्सर पडलाय खाली. आणि बुब्बूची मॅक्सी. अरे बापरे, आता रे नको ना. आता तर समजतं आपल्याला कपडे पडतात आहे, तरी पण कशाला. तरी पण आतमध्ये बघा एवढे कपडे वाळत घातलेत. हे म्हणजे कोण आलं कल कोण दिसतंय? काय? गुगल नाल काय माझ्या फ्रेंड्स आज डिनरचं आमंत्रण आहे आपल्याला. सरुताईंच्या घरी विला जात आणि मटन बनवलंय त्यांनीच स्वतः. तर त्यांनी आमंत्रण दिलंय, तर आपण थोड्या वेळात जाऊ जेवायला. ओके, असं डिनर. आणि तोपर्यंत आता फ्रेश विश होऊ. अरे काय करते रे? अरे तर मी फ्रेश अप होऊन घेतो, जरा केसा विसा पुसतो. जरा इथे लाईट लाव, पटकन लाईट लाव. काय झालं खूप पाऊस आला यार, खूप म्हणजे आता तर खूप. ऍक्च्युली फ्रेंड खूप जोरात डेन्सिटी म्हणजे खूप वाढलाय पावसाचा प्रेशर सकट. आपण नशीब आपण बाहेर होतो तोपर्यंत तेव्हा पण होता आहे ना वाऱ्या सकट, बट येईपर्यंत थोडा ठीक होता. आता जास्त वाढलाय. खूप जास्त चला वाढलं. मी बनवायला घेतलाय मस्त मस्त गरमागरम चहा. तेव्हा लावलं मी. हे फ्रेंड्स थोड्या दिवसातच हा, गुलाबाचं फुल आणि हे लास्ट टाइम पण झालं, मी हिला मना केला आणायला, हे नको हे खराब होणार. नेक्स्ट टाइम आणशील नाही, रियालिटी वी हॅव टू फेस द रियालिटी. नेक्स्ट टाइम आणायचं तर ते लाल वाला तुला ते गणपती बाप्पाला अर्पण करतात ते फुलं, जास्वंद. ते आणि 2-3 अजून झाड आहेत जे मी बघितले घरच्या घरी राहतात. टीव्ही युनिट बनायची देरी, बाकी खूप काय काय ऐक ना, प्लॅन. तेव्हा त्याला तसं लावलंय ते काठी. ते काठी लावून घेऊन गेले ना, बरं झालं. ते बघा झाड दिसतंय, काय करायचं? एक झाड आहे पण तिथे बघायला. काय झालं? उद्या स्कूलला सुट्टीला कशी डान्स करते बघ ना. हे काय होतं? पॅसेज मधून येत असतील वाटतं, म्हणजे ह्या खिडकीमधून. हे खाली बघा वर्ष. हो, तुम्ही अशा नेमकं डिनरला निघतो फ्रेंड्स आपण, आणि हे लाईट गेली. काय सगळ्या आल्या ना, ते हे लावायचं काय ते बोलली ना गाड्या. हा तर नेमकं आपण चाललोय फ्रेंड्स, मगाशी सांगितलं, आणि तेव्हाच लाईट गेली. आणि आज जनरेटर पण काय माहिती का नाही चालू झाला. आपण चालतच चाललोय. अच्छा, त्यांच्याकडे जनरेटर आहे. इन्व्हर्टर? हा, इन्व्हर्टर. तुमच्याकडे लाईट आमच्याकडे लाईट आहे. लाईट मगाशीच गेली काहीतरी ना, आता नेमकं उतरायला लाईटच गेला. आली लाईट आली लगेच. सुट्टी असेल ना? आलं ना, नोटिफिकेशन आलं असेल ना स्कूलचं, सुट्टी आहे त्याला. कदाचित उद्या सुट्टी असेल. उद्या हा नाही आले बोलली काय दादा. विलास दादांनीच बनवलं पूर्ण बटन. हा मी नाही मटन खाणार. तुम्ही मटन खाता? तुम्ही पण नाही. मटण खाणारे आम्ही दोघे, फक्त हर्ष आणि मी. हे पण नाही का? फक्त पाव आणणार. हा खातो, वेदांत खातो थोडंफार. तुमचं बघ गरम आहे. तिथे पण बघा काय बनवलंय. आज आहे मटण कालवण. हा, मटण आणि रस्सा. चिकन सुकच बनवलेलं आहे, ड्राय असं. आणि किती टाइम लागला ग्रेव्ही मटण बनवली. बनवायला? 1 तास. मी अर्धा पण पाऊण शिकणार आहे तास. लवकरच मटण बनवायला, कारण की पूजा तर खात नाही. मला स्वतःच बनवायचं. ती बोलली मी बनवून देते, पण नको, तिला ते हात लावल्यावर ती खात नाही म्हणून मी पण नाही. हा. माझी आई आली तर मग क्लीन करून किती टाइम? 1 तास, 1-1.5 तास. प्रिपरेशन वगैरे करून सर्व 1 तास. त्याच्यामध्ये ते बघायला कसली गाडी. चला स्टार्ट करूया. हा मला घ्यायच्या. हे मला पीस नको जास्त. हा पण तुम्ही पिंकच घातले.
दिलंय ना. मस्त बनवलं. त्याने खाल्लंच नाही आता. नाही खाल्लं मटनचं. बलून. हे घे. मटन पण छान शिजलंय. मस्त पैकी. तू खा आता तुझं तू बुडवून त्याच्यामध्ये खा. ठीक आहे. पाणी मग काय करणार तेरा मला मी पण एकदम हळूहळू जेवतो आपला आरामात. मला एकदम जेवणाची मजा विजा घेऊन ही पाठी लागते जेव- हा जो क्षण असतो ना तो मस्त पैकी एकदम आरामात आस्वाद बाकी घेऊन हा. जेवायचं हा, मस्त ते. पैकी. तिचं बसला मी पाणी बिनी घेऊन यायच्या आत खायच्या पहिला तिचं संपतं जेवण आणि मग ती उठते लगेच. मग करू तू जेवायला बसेपर्यंत माझं जेवण झालेलं असतं. जेवताना नेहमी सावकाश आरामात हा हळूहळू आपला आरामात बरं आहे. कोणतरी आहे सोबत. दादावर एक एक करून घेऊन जा. तर मग त्याचं आमचं जे इंटरनल प्रोसेस आहे ना मशीन ती स्लो आहे. तुमची फास्ट असते. पण ह्याच्यातच मजा आहे आराम म्हणजे थोडं थोडं हळू आपला खायला मध्ये. द्या तुम्ही. बस 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 बस. जिरा राईस. तेच बाकी सगळ्यांचं जेवण झालं फक्त आम्ही दोघं जेवत बसलो. सगळ्यांचं झालं. सावकाश जेवतो. बाय बाय. एकदम टेस्टी होता. मटन चिकन दोन्ही पण खास करून मटन काय बनवलेलं आणि मला आज समजलं. मला वाटलेलं विलासदादा पण कोकण साईडचेच आहेत बट नाही आपल्या हिंगोली साईड. म्हणून मटन वेगळी टेस्ट होती ना. तर मी एक्सपेक्ट करत होतो कोकण टाईपच असेल नाही, आपलं पण नाही. एकदम मस्त पैकी एकदम हा, महाराष्ट्रीयन. मसाला एकदम वेगळा. चल, thank you आल्याबद्दल. थँक्स अ लॉट. अरे काय नाही. आज ना वरती पाऊस आहे ना पाणीपुरीचा प्लॅन करूया. हा पाणीपुरी कर. हे बघ काका काय म्हणतो तुला पाणीपुरी बाय खायचं की बाय. काय खायचं. तिथे जाऊन जर तू चिडचिड केलीस भाव्या तर तुला मी फटके अरे तू देणार. बटन सावं बटन दाबलं अरे. नाहीये. ऍक्च्युली मला माहिती नव्हतं की मला की विलासदादा या साईडचे मराठवाडा साईड. मराठवाडा की विदर्भ बोलतात चावी साईडला. घेतली तू हो. आता बीड साईड मराठवाड्यामध्ये येते की विदर्भामध्ये येते तुला? बीड मराठवाडा मग विदर्भ कोणता आहे? ते अमरावती वगैरे ते सगळं नाही, विदर्भ आणि मराठवाडा एकच आहे. अच्छा. बिकॉज तिकडच भाकरी आणि मटण आणि हे. काय अरे पूजा हे काय मिनी टी शर्ट बघ सेम. हे बुकू तू मम्माला मारलं कसं काय? चला फ्रेंड दॅट्स इट फॉर द डे. मस्त मस्त जेवण करून आलो. दिवसभर पावसात फिरलो थोडंफार. आपण आजूबाजूला 1-2 कामं पण केली. इतका वेळ झाला तुम्ही या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. भेटू होतं नवीन ब्लॉग मध्ये. कामं आहेत आता मी करणार आहे. भांडे घासायचं माझी अजून एक ब्रश आहे. असेल असेल असेल. हे बघा चहाची भांडी. आणि पूजा मला बोलते काय कामं केली. आता करणार आहे. बाय द वे मगाशी बोलत होतो झाड हे समोर एक झाड आहे ते असं व्हिडिओ मध्ये दिसलं नाही. ते तोडलं पाहिजे थोडं म्हणजे काहीतरी रिक्वेस्ट पालिकेला वगैरे करून. आपल्या बिल्डिंगच्या पाठच्या साईडला ही पुढची साईड पाठच्या साईडलाच एक झाड पडलंय आणि खाली स्कूटीज वगैरे होत्या. नशीब कोणी माणूस नव्हता वाटतं तिथे. आता मोठी लट फांदी इतकी पडली की थोडीशी जागा पण आणि गाड्या पण स्कूटी बिटी पण थोडंसं लपलं गेलं.